त्यानंतर काँग्रेसला पुन्हा धक्का बसलाय। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। गेली 48 वर्ष बाबा सिद्दीकी काँग्रेसचे नेते होते। बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। ते गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही, त्यांच्या जाण्याने काँग्रेसला नुकसान होईल असं वाटत नाही, त्यामुळे काँग्रेसला अजिबात फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। देशातील जनता मोदींसोबत आहे, सर्वे काही येऊ दे, भाजप आधीपेक्षा जास्त जागा जिंकेल आणि असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यांच्यासोबत केंद्रीय पातळीवरती वरिष्ठ निर्णय घेतील। पंकजा मुंडेंच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठीच्या निवडणूक पार पडणार आहे। येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक तर 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। राज्यसभेत एकूण 17 राज्यातील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपतोय। राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपतोय आणि 27 फेब्रुवारीला निवडणूक जाहीर होणार आहे। राज्यसभेच्या 5 जागा महायुतीकडे असतील, त्यातील 3 जागा भाजपला मिळतील आणि 1 जागा शिवसेनेला मिळेल आणि 1 जागा राष्ट्रवादीला मिळेल, तर राहिलेली 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते, कारण काँग्रेसकडे तेवढं संख्याबळ आहे अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। बारामतीत कोणता उमेदवार द्यायचा हा सर्वस्वी अधिकार अजित पवारांचा आहे। ताई विरुद्ध वहिनी असा सामना झाला तरी महायुती अजितदादांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। तर 60% मतं घेऊन अजितदादांचा उमेदवार बारामतीत निवडून येईलच असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रात इंडिया आघाडीची एकत्रित सभा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईत सभा होण्यासाठी महाराष्ट्रातील नेते प्रयत्नशील आहेत। सभेला इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांसह सोनिया गांधी सुद्धा उपस्थित राहतील अशी सूत्रांची माहिती आहे। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुणे आणि सातारा दौऱ्यावरती आहेत। शिवजयंती दिवशीच शिवसन्मान हा राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदींचा दिला जाणार आहे। दरम्यान साताऱ्यामध्ये मोदींच्या सभेची तयारी सुरू आहे आणि याच कार्यक्रमानिमित्त खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांनी सैनिक स्कूल मैदानाची पाहणी केली। महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे। मात्र रोहित पवार चौकशीला जाणार नसून त्यांच्या वकिलांमार्फत कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे। आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांच्या शुभेच्छांचे होर्डिंग्स लावण्यात आले। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर धनंजय मुंडेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जामखेडमध्ये अजितदादांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले। उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे आणि प्रतापराव जाधवांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे आता बुलढाण्यात कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानंतर राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साळवी हायकोर्टात गेलेत आणि आज दुपारी 12 नंतर हायकोर्टात सुनावणी होणार आहे। सातारा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार कोण असेल हे अद्याप अस्पष्ट असलं तरी सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले इच्छुक आहेत, तर आमदार जयकुमार गोरे यांनी अतुल बाबाच खासदार व्हावे अशी इच्छा मंत्री रवींद्र चव्हाणांसमोर व्यक्त केली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। नागपूर जिल्ह्यात झालेल्या काटोलच्या सभेत काका पुतण्यामधील टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। यावरती आता काकांचे नाही तर पुतण्याचे दिवस आहेत। आता अनिल देशमुखांकडे पक्ष पण नाही आणि चिन्ह पण नाही, त्यामुळे त्यांचा पराभव नक्की होणार असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। आदित्य ठाकरे आज कल्याणमध्ये येणार आहेत। ते कल्याण पूर्वेतील कोळशेवाडीच्या शाखेला भेट देणार आहेत, त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। जळगावातील विकास कामांच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली आहे। सध्याच्या घडीला कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल झालं असून राज्यात पक्षाची दुकानं झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला आणि या मेळाव्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतीश चतुर्वेदी यांनी उपस्थिती लावली। सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या।
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अहमदनगर जिल्ह्याचं काँग्रेसला चांगलाच झटका मिळालेला आहे। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे। लवकरच राजेंद्र नागवडे आणि अनुराधा गावडे दोघंही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। मनोज जरांगे पाटील आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। नाशिकातील सप्तशृंगी गडावरती देवीचं दर्शन घेणार आहेत। यावेळी गडाकडे रवाना होताच जरांगे पाटलांचं नाशिकातील ग्रामीण भागात जोरदार स्वागत करण्यात आलं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि त्यानिमित्तानं मराठा बांधवांनी नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातील जरांगेंचा हा तिसरा दौरा आहे। दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील लौळ गावातल्या एका कुटुंबामध्ये 86 सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय। लोकरे कुटुंबियांना पूर्वजनांच्या नोंदीच्या आधारे कुणबी दाखले देण्यात आले। धाराशिव जिल्ह्यातील कोळी समाजाचं जात प्रमाणपत्रासाठी आमरण उपोषण सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 16 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय। 24 पैकी 2 धरणं फेब्रुवारी महिन्यातच कोरडी पडली तर अनेक धरणांनी तळ गाठलेला आहे। पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे न झाल्यास तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडच्या रावेत, किवळे आणि मामुर्डी भागात आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय। पवना नदीवरील रावेत इथल्या जलउपसा केंद्रावरती महावितरणची केबल नादुरुस्त झालेली आहे आणि पाणी पुरवठ्यावरती त्याचा परिणाम झालाय। ठाणेकरांसाठी हक्काचं पर्यटन केंद्र असलेल्या ग्रँड सेंट्रल पार्क इथं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। तब्बल 20.5 एकर जागेवरती 3,500 पेक्षा अधिक विविध प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत। खेळायला जागा, जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट, योगदान धारणेसाठी स्वतंत्र विभाग, कारंज अशा सुविधा या ठिकाणी असणार आहेत। पण या ठिकाणी नागरिकांना सशुल्क प्रवेश असेल। राज्य परिवहन महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळायला तिकीट चोरी हेही एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे। काही वाहकांकडून नवनवीन लुकत्या शोधण्यात येत आहेत। अपहार केला जातोय असाच एक गंभीर प्रकार आढळून आलाय। महामंडळ सतर्क झालेलं आहे। वाहकांची 3 दिवस तपासणी केली जाणार आहे। या अंतर्गत त्यांचं मॅन्युअल ट्रे, तिकीट पेटी, बॅग आणि खिसे देखील तपासले जाणार आहेत। महामंडळाच्या 35,000 वाहकांची 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत तपासणी केली जाणार आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती आपत्कालीन प्रसंगी आता तातडीनं मदत मिळणं शक्य होणार आहे। महामार्गावरती आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू केली जाणार आहेत। या माध्यमातून वाहन चालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील आणि 95 किलोमीटरच्या या महामार्गावरती दर 2 किलोमीटरवरती एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार आहे। सीईटी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे। सीईटीसाठी नोंदणीसाठी 16 ते 30 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती। मात्र काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरता न आल्यानं 6 जानेवारीपर्यंत त्यांना मुदतवाढ दिली गेली। मात्र आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचं पुन्हा त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। सोलापूर शहरातील 200 मुस्लिम बांधव अजमेर दर्गासाठी रवाना होत आहेत। काँग्रेस नेते मुजीब शेख स्वतः स्वखर्चातून भाविकांच्या अजमेर दौऱ्याची व्यवस्था करतायत। यावेळी भाविकांना रवाना करण्यासाठीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो अशी भावनिक साथ दिली। वाशिम जिल्ह्यातील 30 ते 40% संत्र्याच्या झाडांना मृगबहारातील संत्री आलेली नाहीये। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। संत्रा बागावरती केलेला लाखोंचा खर्च निघणार नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। डहाणूतील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संजिता मोहपात्रा यांनी विद्यार्थ्यांना बंगळुरू आणि मुंबईच्या सहलीला नेलं। त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे। तर मेळघाटातील आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवरती भर देणार असल्याचं वक्तव्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मोहपात्रा यांनी केलं। धुळे जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी जिल्ह्यातील सराईत 148 गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं, तंबी दिली। कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळला तर कठोर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला।
अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती हिरपूर रोडवरील नाल्याची गेल्या अनेक वर्षांपासून सफाई झालेली नाहीये, त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। याकडे महापालिकेने लक्ष देऊन संबंधित सूचना देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। रत्नागिरीत दाभोळ गावात राजकारण पेटलंय। कन्याशाळेची नादुरुस्त इमारत पाडून तिथे समाज उपयोगी नवी इमारत बांधावी यासाठी 26 जानेवारीला ग्रामपंचायत सदस्यानं उपोषण केलं होतं आणि त्याविरोधात पालकांनी शाळेसाठी आपल्या पाल्यांसह दापोली पंचायत समितीसमोर उपोषण केलंय। बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यातील 1600 अंगणवाडी सेविकांना मोबाईल विना काम करावं लागतंय। ट्रॅक्टर सर्व्हरच्या माध्यमातून माहिती अपलोड करण्यासाठी 5 वर्षांसाठी दिलेले मोबाईल आता कालबाह्य झालेत। नवे मोबाईल नसल्यानं अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पंढरपुरात प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी मंदिर परिसरात नागरिकांनी धरणं आंदोलन केलंय। पंढरपूरच्या विकास कामाला नाही तर घर दुकानं बाधित करून विकास करण्याला विरोध आहे अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली आहे। नागरिकांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यानं नागरिक आक्रमक झाले। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान प्रशासनानं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानं एका आंदोलकाने आज थेट बीएसएनएलच्या टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। आरक्षण मिळेपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। गडचिरोलीत नव्यानं उघडलेल्या अतिसंवेदनशील भागात 2 पोलीस ठाण्यांवरती हल्ला करण्याचा माओवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावलाय। अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात अभियान राबवत C60 कमांडो तुकड्यांनी माओवाद्यांचा कट उधळलाय। पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड घेतली, त्यांना तंबी दिली, मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी केराची टोपली दाखवली आहे। पोलिसांचे आदेश न जुमानता गुंडांनी त्यांची मुजोरी सुरू ठेवली आहे, त्यामुळे पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। त्याच कर्तव्यावरती असताना अप मार्गाने जाणाऱ्या मालगाडीखाली येऊन तुमसर रोड रेल्वेचे वरिष्ठ रेल्वे अभियंता जागीच ठार झाले। वर्धा जिल्ह्यात सुविधांचा बोजवारा पाहायला मिळतोय। वीज पाणी स्ट्रीट लाईट्स नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। संतप्त नागरिकांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला घेराव घातला, म्हाडाच्या इमारतीत कंत्राटदाराला बंदिस्त केलं। तब्बल 5 तासांनंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर त्या कंत्राटदाराची सुटका करण्यात आली। डोळ्यात लिंबू पिळून खोटं अंगात आल्याचं नाटक करत करणी भारामती केल्याचा दावा केलेला आहे। बदनामी केल्याची ही जी घटना आहे ही बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील वरपगाव इथं घडली। या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरात असलेल्या मल्हार चौकातील विष्णू लॉन्समधील कचऱ्याला आज सकाळी आग लागली आणि सिगरेटच्या ठिणगीनं किंवा अज्ञातानं आग लावल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। अकोला शहरातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। विनापरवाना अवैध सावकारी करून लोकांना लुबाडण्याचं काम सुरू होतं। अव्वाच्या सव्वा व्याज लावून सर्वसामान्यांचा छळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केल्यानंतर 9 ठिकाणी एकाच ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईमध्ये 18 इजार पावती, 61 खरेदी खतं, 13 करारनामे आणि 58 चेक जप्त करण्यात आले। परळी तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्न जमल्यानंतर मुलीच्या वडिलांकडून 3 लाखांचा हुंडा, 2 तोळ सोनं घेऊनही नवऱ्या मुलानं लग्नासाठी टाळाटाळ केली। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीच्या कडच्यांनी बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। बीडमध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी 15,000ची लाच एका पोलीस हवालदारानं मागितली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराला ही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। लाचखोर पोलीस हवालदारावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आणि आर्थिक विवंचनेतून पतीनं पत्नीचा खून केला। रात्री झोपेत असताना पत्नीचा गळा आवळला, त्यानंतर तिच्या डोक्यात हातोड्यानं 12 वेळा घाव घालून तिचा खून केला। हा सगळा धक्कादायक प्रकार केल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलंय। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथं म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊसचा टप्पा क्रमांक 3 मधील विद्युत पुरवठा खंडित झाला, त्यामुळे कालवा ओव्हरफ्लो झाला। त्यामुळे रस्त्यावरती कालव्याचं पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली होती। तसंच पाणी शेतात गेल्यानं शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं। चाळीसगाव तालुक्यात हातगाव येथील नागरिकांना हिवाळ्यातही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ग्रामपंचायतीकडून योग्य नियोजन न झाल्यानं महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे, त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे।
धुळे जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ट पोलीस शिपायांचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। पथसंचलनात 627 पोलीस प्रशिक्षणार्थींनी प्रमुख अतिथींना मानवंदना दिली। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते विजेत्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिक दिलं गेलं। वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे हजारो पिकं धोक्यात आली आहेत। अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलाय। मनमाडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रमुख डॉक्टर राहुल बोधी आणि आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। यावेळी पुतळ्यावरती 5 वेळा हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर मॅरेथॉनची स्पर्धा ठेवली होती। मुलामुलींसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील हिंगणी प्रकल्पाच्या पाणथळवर फ्लेमिंगो आणि या परदेशी पाहुण्याचं आगमन झालंय। बार्शीतील अपूर्व भौगोलिक स्थितीमुळे हिवाळ्यात अनेक प्रकारचे पक्षी दरवर्षी न चुकता पाणथळांच्या ठिकाणी हजेरी लावतात। सांगलीत मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीमध्ये सायकल रॅली काढण्यात आली आणि झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, आपली वसुंधरा संवर्धन करा असे अनेक संदेश या रॅलीमध्ये दिले गेले। चाकरमान्यांचं खड्डेविरहित महामार्गावरून प्रवास करण्याचं स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचा पहिला टप्पा आता 31 मे पर्यंत पूर्ण होणार आहे असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे मे पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार का याकडे चाकरमान्यांचं लक्ष आहे। राज्यात कांदा टोमॅटोचे भाव कमी झाल्यानंतर सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, पण शाकाहारी थाळीच्या किमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे। विशेष म्हणजे मांसाहारी थाळीची किंमत 13% कमी झाली आहे, पण शाकाहारीची किंमत वाढल्यानं शाकाहारी खाणाऱ्यांच्या खिशाला मात्र कात्री बसतीये। रस्त्यांवर पावसाचं पाणी तुंबू नये तसंच पावसाच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा म्हणून मुंबईतील जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत। पालिकेनं यासाठी निविदा मागवलेल्या आहेत। पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचं आवाहन पालिकेसमोर आहे। या कामासाठी जवळपास 31,94,00,000चा खर्च केला जाणार आहे। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील खरांगणा मोरांगणा इथे गोळाऊ जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। शुद्ध गवळाऊ वंशावळ निवड प्रकल्पाअंतर्गत या प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि यावेळी शेतकऱ्यांना प्रकल्पाविषयी माहिती देत योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या प्रदर्शनाला पशुपालकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। नवी मुंबई पोलीस दलापाठोपाठ महानगरपालिकेतही अंतर्गत बदल्यांचे वारे वाहू लागलेत। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तब्बल 120 अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतलाय। यात वैद्यकीय, अभियांत्रिकी ते सफाई कामगारांपर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत। देशाच्या गृहनिर्माण क्षेत्रात अव्वल क्रमांक गाठणाऱ्या मुंबई शहरानं गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भात आशिया पॅसिफिक विभागातील शहरांच्या यादीत 9वा क्रमांक गाठलाय। या यादीत मात्र बंगळुरूने मुंबईला क्रमांकानं मागे टाकत 8वा क्रमांक मिळवलाय, तर देशाची राजधानी असलेली दिल्ली 11व्या क्रमांकावरती आहे। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन 2.0 या योजनेमध्ये वेरूळ आणि अजिंठा पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आलाय। पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसार आणि शाश्वत पर्यटन विकासासाठी योजनेअंतर्गत कामं केली जाणार आहेत। वेरूळ अजिंठा लेणीसह महाराष्ट्रातील सिंधुदुर्गाचाही योजनेमध्ये समावेश आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामं वेगानं हाती घेण्यात आलेली आहेत। या मेट्रोच्या देखभालीवरही तेवढंच बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। त्यानुसार मेट्रो 2B च्या स्थानकांच्या कामासोबत उर्वरित कामांसाठी 148 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, तर कॉरिडॉरसह इतर कामांवरती 120 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। आधी MMRDAच्या अखत्यारीत असणारा आणि कालांतराने मुंबई महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आलेला वांद्रे स्कायवॉक आता नव्या स्वरूपात आकारास येतोय। नवा स्कायवॉक थेट म्हाडा कार्यालयापर्यंत सोडला जाणार आहे, तर असं असलं तरी सुधारित आराखड्यामुळे या स्कायवॉकचा खर्च हा 16 कोटी रुपयांवरून 80 कोटी रुपयांवरती गेलाय। पश्चिम रेल्वेकडून मुंबई उपनगरीय लोकल मेल एक्सप्रेस स्पेशल ट्रेन्समध्ये विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येते आणि या मोहिमेअंतर्गत एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये 37 कोटी 55 लाख रुपयांसह 141.50 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे।
गोरेगाव मुलुंड लिंक रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टनेलसाठी आणि कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहिसर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई महापालिका प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार आहे। तर फिल्म सिटी ते मुलुंड खिंडीपाडा दरम्यान हे 2 टनेल बांधले जाणार आहेत। कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहिसर टप्प्यातील पॅकेज सी आणि पॅकेज डी साठी पालिकेकडून प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच सामाजिक शिक्षण विभागातर्फे शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यात 129 वाचनालये चालवली जातात। यापैकी बहुतांश वाचनालये बोगस पद्धतीने सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट हरिहर गर्जे यांनी केलाय। तपास करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आत्याच्या पिंडदानासाठी रजे गावातील बाघ नदी घाटावरती गेलेल्या भाच्याच्या नदीच्या डोहात बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे। दगडावरून पाय घसरला आणि नदीच्या डोहात त्यांचा बुडून मृत्यू झाला। आपत्ती व्यवस्थापन विभाग पथकाच्या मदतीने मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। लाखनी तालुक्यातील केसलवाडा फाटा इथं गेल्या 2 दिवसांपासून दुर्मिळ प्राणी आढळून येत आहेत। वन विभागाने दुर्मिळ सायाळ प्राण्याला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडलंय। नाशिकच्या रामकुंडावरती शनिवारपासून गोदा जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। येत्या 18 फेब्रुवारीला गोदा जन्मोत्सव साजरा होणार आहे। यानिमित्त महापूजा, अभिषेक, कीर्तन, रामरक्षा पठण, श्लोक आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। सोलापुरात माता रमाईंच्या जयंती निमित्तानं दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सोलापुरातील बुधवार पेठेत आंबेडकर अनुयायांनी आंबेडकर उद्यानात दिवे लावून माता रमाईंना अभिवादन केलं। नाशिक शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। शहरातील सातपूर कॉलनीत सुद्धा घरफोडीची घटना घडली आहे। या घटनेमध्ये तब्बल 19 तोळे सोनं, चांदी आणि 1.5 लाखांची रोकड रक्कम ही चोरट्यांनी लंपास केली। या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरांना शोधण्याचं आव्हान उभं राहिलंय।